श्री बाल गणेश मंडळ या नावाने 1974 ला ₹1.25 श्री गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली। त्यानंतर साधारणतः 19व्या वर्षात या मंडळाचे जटपुरा युवक गणेश मंडळ असे नामाभिमान करण्यात आले। तसेच पुढे 24व्या वर्षात चंद्रपूरचा राजा जटपुरा युवक गणेश मंडळ असे श्रद्धापूर्वक नामाभिमान नव्हे तर गौरव आपणच गणेश भक्तांनी प्रदान केलेला आहे। आता तर गौरवशाली वरदायक चंद्रपूरचा राजा अख्ख्या विदर्भात प्रसिद्ध आहे। दरवर्षी एकाहून एक असे सुंदर दृश्य सादर करणारे मंडळ आज 50वे वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करीत आहे। आपल्या सर्वांच्या आशीर्वादानेच हे मंडळ प्रगतीपथावर आले असून सन 2024 मध्ये 7 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर पर्यंत सुरू असणाऱ्या या गणेशोत्सवामध्ये आपण आपल्या सोयीने चंद्रपूरचा राजा बाप्पाच्या दर्शनाला अवश्य यावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दीपक बेले यांनी केले। आमची म्हणजे देवाप्रती आमची इतकी श्रद्धा आहे की आपण एक धार्मिक उत्सव साजरा करीत आहोत आणि तिथं फक्त त्या जसं बाप्पाचा गणेशोत्सव आहे तिथं फक्त बाप्पाचा आणि इतर आपल्या देवाधर्माच्या जे आरत्या वगैरे आहे मंत्रोच्चार आहे हाच चालला पाहिजे, ना की कोणत्या फिल्मी गाणे आणि पिक्चरचे गाणे। आमची स्ट्रिक्टली आमच्या लोकांना तरी आम्ही म्हणजे सांगून ठेवतो की आपल्या विसर्जन रॅलीमध्ये म्हणा की आमच्या दर्शनस्थळी म्हणा कोणत्याही प्रकारचे दुसरे गाणे लागले नाही पाहिजे, हे आम्ही पाळतो। पण आम्ही या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आम्ही इतर मंडळांना सुद्धा आवाहन करतो की विसर्जन रॅलीमध्ये तुम्ही गणपती आणि आपल्या देवाबद्दल जे आरत्या आणि गाणे आहे त्याच्याशिवाय दुसरे कोणतेही पिक्चरचे गाणे लावू नका अशी माझी आणि या चंद्रपूरच्या राजातर्फे सर्वांना विनंती आहे। नवसाला पावणारा गणपती बाप्पा म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रपूरचा राजा 2024 या गणेशोत्सवात 50व्या वर्षात पदार्पण करीत आहे। विशेष वैशिष्ट्य असलेले संपूर्ण भारतातील एकमेव अस्थायी भव्य गणेश मूर्ती आहे। 2007 पासून श्रीचे मूर्तीचे दररोज 35 मीटरचे नवनवीन वस्त्र यथाविधी परिधान केले जाते। अशी 11 दिवसांची 11 नवीन रंगाची वस्त्रे परिधान केली जातात। भव्य उंचीची व पूर्णतः मातीचे शास्त्रोक्त पद्धतीने निर्माण केली जाते। तसेच मंत्रोपचाराने सिद्ध केलेल्या 3 यंत्रांची स्थापना मूर्तीच्या आत केली। सुवर्ण महोत्सवाच्या औचित्याने या वर्षी बाप्पाच्या या मूर्तीला शुद्ध चांदीचे 2 पायाचे कवच, उजव्या हाताचे कवच व चांदीचा 2 फुटाचा मूषक हे लोकसह भागातून 21 किलो शुद्ध चांदीच्या या वस्तू अर्पण करण्याचा मंडळाचा संकल्प पूर्ण होत आहे। भव्य डेकोरेशन आणि जटपुरा गेट परिसरात आकर्षक लाइटिंग सजावट करण्यात येत आहे। यावर्षी मंदिर गाभाऱ्यात शीश महल स्वरूपाचे असून श्रीराम दरबारात सुंदर असे रत्नहिरे जडित श्रीच्या मूर्तीचे दर्शन घडणार आहे। तसेच रोड गेट मध्ये भव्य असे 70 फुटाचे राजस्थानी कलाकृतीचे महल तयार करण्यात आले आहे। भक्तांच्या दर्शनासाठी दिवसा व रात्री दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार असून दिवसाचे दर्शन हे बाहेरून येणारे दर्शनार्थी, शाळेतील विद्यार्थी, अपंग वृद्ध व्यक्तीकरिता खास सुविधा करण्यात येणार आहे। दरम्यान याविषयी मनीष महाराज यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली ही माहिती। चंद्रपुर का राजा गणेश मंडल में जो मूर्ति स्थापित की जाती है वो विशेष करके महागणपति की मूर्ति होती है, जिसमें चरण में, आशीर्वाद के वरदहस्त में और हृदय में 3 यंत्रों की स्थापना होती है। विशेष नक्षत्र और मुहूर्त देख करके मूर्ति का निर्माण कार्य होता है और पूर्णांक 9 के अंक में यह पूर्ण मूर्ति का आकार 18 फीट का तैयार किया जाता है। प्रतिदिन इस मूर्ति को नए वस्त्र पहनाए जाते हैं और वैदिक उपचार के साथ में विधिवत इस मूर्ति का पूजन करके जन जन का कल्याण हो, हमारी भारतीय संस्कृति का गौरव बढ़े, गणपति उपासना जन जन में बढ़े और जिसके कारण सामान्य अबाल वृद्ध सभी के जीवन को जो है गणेश जी का आशीर्वाद मिले। हमारे चंद्रपुर शहर में विशेष करके गणेश मंडलों के द्वारा सामाजिक एकता, समरसता और शुद्ध भावना के साथ उत्तम जीवन शैली और आचार विचार शुद्धि के साथ उत्तम दिशा सबको प्राप्त हो, समाज सेवा के कार्य व्यवस्थित रूप से होते रहे, ऐसी शुभ संकल्पना के साथ में भव्य दिव्य रूप से इस स्वर्ण महोत्सव को मनाया जा रहा है और इसमें अधिकाधिक सभी भक्तों का गणेश जी के दर्शन और आशीर्वाद के लिए आह्वान किया जाता है।